होणार रक्त निघत होत ठाकूर त्याला चार तोंड होते ती पर्वताची धरी असे त्याच्या अंगावरचे केस उभा राहिले नकली त्यानं त्या ठिकाणी आवाज ठेवूया बंबाटनाच्या बंबाटना झाला अरे त्याचे डोळे कसे होते का बोलू लागले त्या ठिकाणी आमच्याकडे डोंगरामध्ये लाल जरब खाराचे लाकडे खाराच्या लाकडाचा वस्तू लाल असतो त्याप्रमाणे जराचे डोळे होते अरे त्या काळनिमीचे डोळे होते आभाळ करत जावं कर आता रिकामा आवाज करा आभाळ करत होतोय तसा मोठा ना काळनिमी गरगरला हनुमंतावर धावला हनुमानजी तयार झाले जायचा कापला लोहा गोळा जायचा पारताला सगळ्यांना चालीला सभा जायचा केला अरे तसा एखादा त्यातून काढावा लाल लोखंड लाल जराचा हनुमंत धावले उड्डाण केलं लाल जराचं रूप धरलं काळ नेमीनं पाहितलं त्या दिशेने हनुमानजीनं उड्डाण घेतलं उडी घातली तत्वाला झाल्याच्या तत्वा शरीर कपी मध्ये मुटका मारावा तसा हनुमानदानी त्याच्या मुटका मारला का बोलतो त्याच्या 100 चक्कात तुकडे झाले पुन्हा काय कळू लागला तारी राक्षसा तुरा बरी आक्रंद्या दिली आरोली कपी तुझी करीना अरे त्याला सांगितलं पुन्हा 100 तुकडे झाल्यावर सांगितलं कपी म्हणजे वानर ए वानरा तुझ्या या ठिकाणी राख रांगोळ मी केल्याशिवाय राहणार नाही ऐसे बोला तर राक्षसा भूमी पर्वत अरे त्याचा जीव गेला हनुमंताने त्याच्या उजव्या पायाला धरलं कोकण फिरल्यासारखं फिरला मोठ्या दगडावर शिळेला आपटीला भोगा झाला भोगा शब्द झाला अन्यभूता गंधर्ववती निद्रिस्त ते उठून येत सैरादावत अरे त्या पर्वताला होते की औषधाला राखत हे बंबाटने राक्षस आपटिल्याबरोबर ते गंधर्व 14,000 कपकून उठले दणका युटीला दुर्धर झाल्या चारे सत्वर येऊन शस्त्रास्त्र पर्वत्र स्वादी एकदमच उठले भूकंप झाल्यासारखा झाला बंबाटनं धरून आपटी गेलो एकदम उठले आर म्हणलं इथं चोराला धरा म्हणून गंधर्व धावले नवद्या किला कपी असं भेडीला समुद्री वर्षातील शास्त्रार्थी समाजी आता चोरी अरे त्या वानराला 14,000 गंधर्वाला टाकला कोणी म्हणता धरा कोणी म्हणता मारा कोणी म्हणता कशाला आला असे गंधर्व धावू लागले तू कोण कायचा कोण याची मध्ये देखावासी पर्वती साईला विचारसी आपल्या कोणाची अरे कुणाला विचारलंस कुठलाच काय नाव आहे तुझं इथं कशाला गुलाबजामू खायला आलास का अरे चकून वेडा टाकलेला आहे आणि गंधर्व त्या हनुमंताला विचारू लागले निशेवंदे अंतरी तू विचारीसी गिरीक्षी करी पर्वतकारासी कोण धरेवरी पडलाय अरे इथं कोण आहे माझ्या पर्वतासारखा पडलेला रहते ते गंधर्व हनुमंताला विचारू लागले अरे कोण म्हणले राक्षसाची जात एवढी म्हणजे टपार्या एक म्हणती पुसाचा काय धावा माझा हात पाय बदल रात्री विचारी जाये तस्करा होय अरे गंधर्व म्हणू लागले विचारतोस काय रे माझ्यासारखे शामे होते अरे थर तलवार मार अरे हे तस्कर म्हणजे चोर आहे चोर या औषधी चोराला आलेला ऐसा करी ती कल्लोला दिलेले असं होते असं केलं एकूण एक वरांमुळे मधुरा धावले कोण शब्द माझ्या हनुमानजी त्या राक्षसाला त्या राखणदाराला काय बोलू लागले जम्बूद्वीपाच्या दक्षिणेत कोणी किसके नाहीच्या राजधानी राजा तुळा म्हणी तैची हनुमानजी हात जोडून त्या गंधर्वाला हात जोडले अरे म्हणले किसकिन्ना नाव
रामाची नगरी आहे. त्या किष्किंधेचा राजा सुग्रीव आहे आणि सुग्रीवाच्या आणि प्रभू रामचंद्राची मैत्री आहे. त्यांचं औषध देण्यासाठी मी आलो. सत्य श्रीरामाचे स्वामी माझी श्रीरामाची तनमनार पिले भक्तीची वानराची अति प्रेम. अरे सुग्रीवाच्या आणि रामाची मैत्री झाली. मैत्रीला हात पुढे दिलेला आहे आणि त्या सुग्रीवाचा रामाचा मी दास आहे. रामराजाचे रण युद्ध झाले ती दारुण रावणे ब्रह्मतीचा सोडून बंधू लक्ष्मण पण गेला. अरे शक्ती लागली त्या राजा रावणाला लक्ष्मणावर. जखमी अवस्थेमध्ये लक्ष्मण पडलेला आहे. मी औषधी देण्यासाठी आलेलो आहे. वाचवा या स्वामित्राची मी वाढवा औषधी विघ्न न करावे आमाची नमन तुमाची मी करीतो. अरे माझ्या याच्यामध्ये विघ्न- पुढील वाचक अरे माझ्या याच्यामध्ये विघ्न करू नका. अरे मी औषधी देण्यासाठी आलेलो आहे. अरे लक्ष्मणाला माझा प्राण. पुढील वाचक आपल्या बाळूमामाचे भक्त सर्व वाचक सुजाकाची मी माफी मागतो आणि फक्त 5 ओव्या आमच्या भक्ताला द्यायच्यात. नंतर हा ही सिरियल पद्धतीनं आम्ही चालू ठेवलेलं आहे. अशोक महाराज बेकड धर्माला याने 5 ओव्या घ्यायच्यात. चला लवकरात लवकर. आणि रावसाहेब यादा चौरे मंडस गोरगाव माझ्याकडून चुकून तुमची 100 रुपये देणगी झालेली नाही. 500 रुपये देणगी केलेली तुम्ही 500 रुपये. चला. प्रभु रामचंद्र भगवान की जय. उदय येतो गंबस्ती प्राण सांडिल ओरमलपती उर्मिलापती. म्हणून औषध मध्यरात्री नेव निश्चित मी आली. अरे या ठिकाणी ते गंधर्व बोलू लागले. हनुमंत बोलू लागला त्या गंधर्वाला. रे बाबा या ठिकाणी लक्ष्मण राजा रावणानं शक्ती टाकून हल्ला केलेला आहे. अरे मी या ठिकाणी पर्वतावर औषधी घेऊन नेण्यासाठी आलेलो आहे. लहान तोंड केलेलं आहे. हात जोडलेले आहे. सुग्रीवाचा येता वानर सकळ श्रीरामाचे किन्नर माझे नाम हनुमान वीर मार्गासवर मज जावा. अरे आम्ही रामाचे भक्त. राजा सुग्रीवांचा मालक आहे. सारी वानर सेना आहे. अरे मी औषधी नेण्यासाठी आलेलो आहे. मी रामाचा दास आहे. असे हनुमानजी लहान शब्द लहान तोंड करून त्या राखणदाराला बोलू लागले. स्वामी कार्त साधिता पूर्ण सर्वता करुण ये विघ्न पुढील श्री करीती चळन श्री रघुनाथ शोभिल. अरे या ठिकाणी तुम्ही. अरे मी पर्वतावरची औषधी देण्यासाठी आलेलो आहे. अरे तुम्ही याच्यामध्ये अडथळा घालू नका. आणि जर तुम्ही अडथळा घातला प्रभू रामचंद्र हा शोभल्याशिवाय राहणार नाही असे हनुमानजी त्या गंधर्वाला बोलू लागले. आयसे बोलता कपिकट केसरी गंधर्व सरसा बले भारी केवडी राम सुग्रीवाची तोरी औषध रात्री निवाला. अरे गंधर्व म्हणलं या ठिकाणी तुम्ही बघतात काय. अरे 2 शब्दामध्ये बोलू लागलेला आहे. अरे चोर आहे उठा आणि धरा याला चौकून. ते गंधर्व उठते पुढील वाचक आणि त्या तुकाराम माहीत अरे त्या हनुमंताला उडी मारलं. भरत महाराज मस्के अरे या ठिकाणी हनुमंताला वेडा टाकला. मारवया सिद्ध झाले गंधा परित तिकट बले वारचे लागले. अरे तलवारी घेतल्या, बाणा घेतल्या हातामध्ये. कोणत्या घेतल्या? फरच्या कुऱ्हाडी घेतल्या आणि खड्याच्या 14,000 गंधर्व त्या हनुमंतावर एका मिनिटामध्ये धावले. पुंडलिकावर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय.
हनुमान महाराज की जय. चौपाळ्याशी धावीला चारा होत गंधर्वाड दर आकळा वयावनरा कृती खरा पुरुषार्थ. पांडुरंगा कल प्रथम नमाना दुसरे चरण संतांची यांच्या कृपेला अनेकतेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याची वंदू श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कार होनी आता. प्रभू रामचंद्राला वंदन करून नाथांच्या नतमस्तक होऊन त्याचबरोबर सर्व श्रोते सज्जन असणारे भाविक मायबाप यांच्या चरणी नतमस्तक होऊन कथामुखी या ठिकाणी पावन आहे. गंधर्व सगळ्या ठिकाणी मिळाले महाराज आणि या हनुमंताला वेडा टाकला का त्यांना या ठिकाणी म्हणजे गुंतून या ठिकाणी टाकायचं कोण आला असावा. पण इथं हनुमंताने थोडी नम्र भूमिका या ठिकाणी घेतली पण तरी त्यांच्या ठिकाणी लक्षात आलं नाही. म्हणजे बोला गंधर्व म्हणाले 14 सहस्र एकला एक कपिंद्र क्रोध चढला दुर्धर करू संवार दिरला. गंधर्व किती होते 14,000 आणि एका एक हनुमंत आणि मग दुर्धर असा या ठिकाणी याला राग आला. अरे मी याला मला ओळखलं नाही म्हणजे याने फक्त म्हणजे यांच्याकडं रुपे वाढला दारुले राम दर गती संपूर्ण भयानक दिसे चिन्ह कपिंद्र झाला कळवळला. एवढा राग आला हनुमंताला आणि मोठाची मोठा झाला. आपलं रूप या ठिकाणी वाढवलं आणि एवढे गंधर्व मला आडवे आलेले आहेत त्यांना मी गोड बोललो कारण 4 नेम आहेत महाराज साम दाम दंड आणि भेद. हनुमंताला अगोदर नम्र भूमिका घेतली आहे पण यांनी ऐकलं नाही. बघतो म्हणजे यांना एक मुष्टिघात मारले एक दाता तरी रगडिले उरले ते पुते बांधिले मग आपटिले खडकाशी. हनुमंताला काहीला म्हणजे या ठिकाणी आपल्या हाताच्या मुठीने काही या ठिकाणी मारलं महाराज. काही दाता तळी या ठिकाणी रगडून मारलं आणि काहीचा म्हणजे एकच पिंडा म्हणजे शेपटामध्ये बांधला आणि फेकून दिला. म्हणजे बोला एकच तत्वर मारिले 14 सहस्र केला राम नामे गोमुकार विजयी कपिंद्र सोय झाला. एका फटक्यामध्येच हनुमंतानं महाराज 14,000 त्यांचा नाश केला. म्हणणे एवढी ताकद होती म्हणणे बाबाला. म्हणणे बोला ज्याच्या मुखी नामस्मरण विघ्न त्याचे वंदे चरण काळ सर्वे आपण नित्य नेम त्याशी. कारण हनुमंताला एवढी ताकद कशामुळे हो आशीर्वाद होता महाराज कुणाचा प्रभू रामचंद्राचा. ज्याच्या मुखी रामनाम त्याचे काळवंदी चरण महाराज. अहो काळ सुद्धा म्हणजे या ठिकाणी म्हणले सलाम करतो एवढी ताकद होती हनुमंताची आणि म्हणून एकाच फटक्यामध्ये हनुमंतानं 14,000 म्हणजे नाश केला. आयसे नामधार कवीर विजय झाला कपिंद्र नामे गरजले सत्वर ओसधीर बार पाहतसे. अशामुळे एकाच या ठिकाणी म्हणजे आणखीन हल्लकल्लोळ झाला. एका राम नावाच्या जीवावर हनुमंताने एवढी ख्याती महाराज या ठिकाणी केलेली आहे. कारण अंतर्बाह्य या ठिकाणी भक्त होता. एवढं या ठिकाणी नाम धारकाची ताकद आहे महाराज. कारण त्रणाग्नी वेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. का अरे किती जरी पाप या ठिकाणी राहिलं तरी एक नाम
मंत्र उच्चारल्याबरोबर नाश होतो महाराज. एवढी म्हणून हा नामधारक होता म्हणून एवढ्यांचा नाश करण्यात आला म्हणले. बोला. पर्वताच्या शिखराची करे पाताळ सद लाभाल सतनवते गोचर तिने कपिंद्र खवळला. मग एवढ्यांचा नाश केल्यानंतर आपल्या स्वामीचं कार्य करण्यासाठी हनुमान सरसावला महाराज. त्या पर्वतावर आजूबाजूला औषधी पाहू लागला पण औषधीचा काही पत्ता लागेना. पण हनुमंताला पुन्हा राग आला. अरे हा सुद्धा म्हणणे पर्वत रावणाच्या पार्टीत गेला का काय कुणा ठाऊक. बोला. सारे मांडले पर्वत दिसने दे औषध तिने माझा पराक्रम सत्वर याचे पाहू हनुमंताने विचार केला. चाळे मांडले पर्वते आणि या सुद्धा पर्वताने माझ्याबरोबर नाटक करायला सुरुवात केली की काय. अरे माझा हवाडा माझा मार असणारा माझी ताकद असणारी याने काही ओळखली नाही म्हणले. बघतो म्हणले याला. मनाने खवळला मानसे औषध देखील पश्चिमेसी धावून गेला तयापासी. चला पुढील वाचक देखे कृष्णा शेळके धारूर अहो, या आणि औषधी या सूचक ठिकाणी विलास डापकर गांजपूर. हनुमंताला पाहिल्या गेल्या महाराज. पश्चिमेकडे पाहिल्यानंतर पाहिल्याबरोबर पूर्वेकडे दिसू लागल्या. पूर्वेकडे या ठिकाणी दिसल्या की म्हणजे दक्षिणेकडे दिसू लागल्या. अशा प्रकारे त्या औषधी पुढील वाचक कृष्णा शेळके धारूर या ठिकाणी मांडला असं आणि म्हणलं सूचक हनुमंताच्या विलास डापकर गांजपूर. लक्षात आलं महाराज. उत्तर